सर्वप्रथम आधुनिक केसरीचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी अगदी तळागाळातून लोकांना शोधून पद्म पुरस्कारासारखे हे पुरस्कार आम्हा लोकांना दिले, त्याबद्दल खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। आम्ही ही शैक्षणिक संस्था चालवत असताना खूप त्रास झालेला आहे, खूप संघर्ष करावा लागलेला आहे। ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा संघर्ष खूप होता आणि आजही ते त्यांच्या प्रेरणेनेच मी पुढचं हे कॉलेज चालवते, महाविद्यालय चालवत असताना महिलांना खूप प्रकारच्या संकटांना किंवा संघर्षाला तोंड द्यावं लागतं, पण तरीही खेड्यापाड्यातल्या मुली किंवा खेड्यापाड्यातले मुलं शिकले पाहिजेत आणि यांची जी वृत्ती आहे न शिकण्याची, फक्त परीक्षार्थी व्हायचं नाही आहे तर त्यांना विद्यार्थी करायचं आहे, म्हणून हे आम्ही कॉलेज उभं केलेलं, महाविद्यालय उभं केलेलं आहे। आणि आता तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या ह्याच्यामुळे तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप बदल आहेत, व्यवसायाभिमुख धोरण आलेलं आहे आणि आता खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय निर्माण करण्यासारखं प्रशिक्षण दिलं जाईल आणि हे विद्यार्थी आपलं भवितव्य घडवू शकतील। आणि ह्या संघर्षामध्ये माझं घर, माझी पूर्ण फॅमिली सफर झालेली आहे आणि तरीही पूर्ण संघर्षातून कोर्टापर्यंत, चॅरिटी लेवलपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही संघर्ष करून हे महाविद्यालय परत मिळवलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याच जवळच्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे, पण तरीही आमच्यामध्ये ही हिंमत आहे आणि आजच्या ह्या पुरस्कारामुळे आम्हाला खूप मोठं मनोबल, मॉरल सपोर्ट मिळाला आहे की आम्ही ह्या संघर्षातूनही खूप पुढे जाऊ आणि एक उत्तम महाविद्यालयाची निर्मिती करू। धन्यवाद केसरी।